मंडळी, विचार करा की तुम्ही परदेशात फक्त तुमच्या कुटुंबासाठी दिवस रात्र एक करून काम करताय आणि ज्या कुटुंबासाठी तुम्ही हे सगळं करताय तेच तुम्हाला मारायची योजना आखते. धक्का बसला ना? मंडळी, आम्ही तर तुम्हाला फक्त विचार करायला लावलाय. यूपीच्या मेरठमध्ये तर ही घटना सत्यात उतरली. यूपीच्या मेरठमध्ये प्रेम प्रकरणात अडथळा ठरत असणाऱ्या नवऱ्याचा बायको आणि तिच्या प्रियकराने भयंकररित्या काटा काढलाय. नवऱ्याची हत्या करून त्याचा मृतदेह सिमेंटने भरलेल्या ड्रम मध्ये लपवत त्या खुनाची सगळी विल्हेवाट लावली आणि सध्या हे हत्याकांड चर्चेचा विषय बनले. ही सगळी घटना नेमकी काय आहे त्याचाच हा सगळा आढावा. नमस्कार, मी काजल आणि तुम्ही बघता विषय. मंडळी, यूपीतल्या मेरठमध्ये राहणाऱ्या सौरभ आणि मुस्कानचं एकमेकांवर प्रचंड प्रेम होतं. त्यांची ओळख 2015 मध्ये झाली होती. सौरभ मर्चंट नेव्हीमध्ये काम करायचा, त्यामुळे तो सतत बाहेर असायचा. त्याला मुस्कानला वेळ देता येत नव्हता, म्हणून त्याने त्याची नोकरीही सोडली आणि दोघांनीही 2016 साली लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण सौरभच्या घरच्यांचा या लग्नाला प्रचंड विरोध होता. पण तरीही सौरभने त्यांच्या विरोधात जाऊन मुस्कान सोबत लग्न केलं होतं. मात्र त्या लग्नानंतर त्याच्या कुटुंबात वाद होऊ लागले आणि त्यामुळे सौरभ मुस्कानला घेऊन मेरठच्या इंदिरानगर परिसरात राहू लागला आणि तिथल्याच एका प्लायवूडच्या दुकानात त्याने नोकरी केली. 3 वर्ष दोघांनीही अगदी सुखात संसार केला. पुढे 2019 साली दोघांच्याही संसार वेलीवर एक गोंडस फूल उमललं. मुस्कानने एका गोंडस मुलीला जन्म दिला होता. पुढे आपलं कुटुंब चालवण्यासाठी तो लंडनला एका बेकरीत काम करू लागला होता आणि इकडे मुस्कान आपल्या मुलीसोबत मेरठलाच राहत होती. हे सगळं बघून त्यांचा अगदी सुखात संसार सुरू आहे असं कुणालाही वाटलं असतं. पण हा जगासाठी फक्त एक दिखावा होता. सौरभचं लंडनला जाण्याचं काहीतरी वेगळंच कारण होतं आणि ते कारण होतं साहिल. साहिल आणि मुस्कान दोघी 8वी पर्यंत एका शाळेत शिकले होते. 2019 साली त्यांची शाळेच्या व्हॉट्सअप ग्रुपवर ओळख झाली होती. त्यानंतर हळूहळू दोघांच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि मुस्कान सौरभला फसवत साहिल सोबत रिलेशनशिपमध्ये होती. दोघंही सौरभच्या न कळत कॉलवर बोलत होते आणि भेटत होते. त्याची सौरभला पुसटशी देखील कल्पना नव्हती आणि इकडे मुस्कान आणि साहिलचं प्रेम प्रकरण अगदी राजरोसपणे सुरू होतं. पण एक दिवस सौरभने मुस्कान आणि साहिल यांच्यातील फोनवर गप्पा ऐकल्या आणि त्यांच्यात वारंवार वाद होऊ लागले. दुसरीकडे हे कळल्यानंतर साहिलनेही मुस्कानशी लग्न करण्याचा आग्रह धरायला सुरुवात केली. सौरभने मुस्कानला सोडण्याचा निर्णय घेतला, पण मुस्कानच्या घरच्यांनी त्याची समजूत काढली आणि त्यानेही आपल्या चिमुकल्या मुलीसाठी हा निर्णय रद्द केला आणि तो लंडनला निघून गेला आणि बेकरीमध्ये काम करू लागला. सौरभ लंडनला निघून गेल्यानंतरही मुस्कान आणि साहिलचे संबंध थांबले नव्हते. ते एकमेकांना भेटत होते. इकडे सौरभला सगळं काही ठीक आहे असंच वाटत होतं, पण त्याचा किती मोठा विश्वासघात होतोय याची त्याला भनक देखील नव्हती. सौरभच्या अनुपस्थितीत साहिलने प्रेमात मुस्कानचं घर गाठलं होतं. दोघंही एकत्र राहू लागले होते. दरम्यान मुस्कानने तिच्या कुटुंबाला सांगितलं की तिला सौरभला सोडून साहिलशी लग्न करायचे. तिच्या त्या गोष्टीवर तिच्या कुटुंबातील सदस्यांनी तिला समजावण्याचा पुरेपूर प्रयत्न केला, पण तिला ती गोष्ट मान्य झाली नाही. त्यानंतर मुस्कानने सौरभकडे घटस्फोट मागितला, पण सौरभने घटस्फोट देण्यास नकार दिला. आता साहिल आणि मुस्कान पुरते अडकले होते. शिवाय साहिल हा नंबर 1 चा नशेडी होता आणि त्याच्या संगतीत राहून मुस्कानही नशा करू लागली होती. जोपर्यंत घटस्फोट मिळत नाही तोपर्यंत तिला तिच्या मनासारखं जगता येणार नव्हतं. इकडे तिला सौरभ घटस्फोट देत नव्हता. या सगळ्या गोष्टींमुळे तिचा आणि साहिलचा भयंकर संताप होत होता आणि त्या संतापातून त्यांनी सौरभला कायमचा संपवायचा निर्णय घेतला. 28 तारखेला मुस्कान आणि सौरभच्या मुलीचा वाढदिवस होता. आपल्या लेकीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी लंडनहून परत तो भारतात येत होता. आता या चालून आलेल्या संधीचा फायदा करून घ्यायचं दोघांनीही ठरवलं होतं आणि त्यासाठी दोघांनी अगदी पुरेपूर खरेदी केली होती. चाकू, ब्लेड आणि मोठ्या पॉलिथिन पिशव्या देखील आगाऊ खरेदी केल्या होत्या आणि ते फक्त सौरभ भारतात येण्याची वाट बघत होते. 24 फेब्रुवारीला सौरभ घरी परतला होता. त्याचं कारण म्हणजे 25 फेब्रुवारी रोजी त्याची पत्नी मुस्कान आणि 28 फेब्रुवारीला त्याच्या मुलीचा वाढदिवस होता. त्याने दोन्ही वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरे केले. त्याला मागचं सगळं विसरून परत एकदा आयुष्याची नव्याने सुरुवात करायची होती. पण मुस्कानच्या डोक्यात मात्र काहीतरी वेगळं शिजत होतं. 4 मार्चच्या रात्री मुस्कानने आपली मुलगी पिहूला आईकडे पाठवलं आणि साहिलला घरी बोलवलं. कुणाच्याही न कळत त्याला घरात लपवलं. इकडे सौरभला आजची रात्र आपली शेवटची रात्र आहे याची तसूभर देखील कल्पना नव्हती. मुस्कानने त्या रात्री जेवण बनवलं आणि त्यात गुंगीचं औषध टाकून ते सौरभला वाढलं.
ते खाल्ल्यानंतर सौरभ बेशुद्ध झाला. जेव्हा मुस्कानला खात्री पटली की सौरभ आता शुद्धीवर नाही, तेव्हा तिने साहिलला बाहेर बोलावलं. मुस्कानने काही दिवसांपूर्वी बाजारातून 2 चिकन कापण्याच्या सुऱ्या खरेदी केल्या होत्या. पती सौरभ बेशुद्ध होता, तरीही तिला भीती वाटत होती की सौरभच्या ओरडण्याचा आवाज बाहेर जाईल. आवाज बाहेर जाऊ नये म्हणून मुस्कानने कूलर चालू केलं. नंतर तिने साहिलच्या मदतीने सौरभचा खून केला. त्यानंतर दोघांनीही मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची योजना आखली. काही दिवसांपूर्वीच एक प्रसंग दोघांच्याही मनात आला. मेरठमध्ये 5 जणांची हत्या करून त्यांचे मृतदेह बेडमध्ये लपवण्यात आले होते. त्याचप्रमाणे दोघांनीही सौरभच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यास सुरुवात केली. पण मृतदेह बेडवर बसत नव्हता. यानंतर साहिलने मुस्कान सोबत मिळून सौरभचे 2 हात कापले, त्याचे डोकं कापलं आणि धड वेगळं केलं. अशा प्रकारे त्याचे 4 तुकडे केले. धड बेडमध्ये लपवलं. 2 हात आणि डोकं पिशवीत भरलं होतं. मुस्कानने आधीच 10 किलो ब्लिचिंग पावडर ऑनलाईन ऑर्डर केली होती. या पावडरने मुस्कानने घर धुतले आणि रक्ताचे डाग काढले. मग हात आणि डोकं दोन्ही बॅगात घेऊन मुस्कान आणि साहिल तिच्या घरी पोहोचले. 4 मार्चची संपूर्ण रात्र इथे घालवली. 4 मार्च रोजी मुस्कान आणि साहिल पुन्हा तिन्ही वस्तू घेऊन इंदिरानगर मधील मुस्कानच्या घरी आले. मुस्कान 9 वाजता शारदा रोड मार्केटमध्ये गेली आणि एक ड्रम विकत घेतला. तिने सिमेंट आणि वाळूही आणली. धड बेडवरून काढण्यात आलं. 2 हात आणि डोके बॅगमधून बाहेर काढले. त्यांनी सर्व काही एका ड्रम मध्ये भरलं आणि सिमेंट आणि वाळूचं मिश्रण तयार केलं आणि ते सगळं मृतदेहाच्या तुकड्यांवर ओतलं आणि हे ड्रम मध्ये पॅक केलं. हे सर्व केल्यानंतर मुस्कान आणि साहिल शिमला मनाली टूरला गेले. तिथं सुमारे 13 दिवस घालवले. शिवाय तिथंच दोघांनीही लग्न उरकून घेतलं. शिवाय मनालीला जाताना ती सौरभचा फोन आपल्या सोबत घेऊन गेली होती. तिथून ती सौरभच्या बहिणीशी बोलत होती आणि मनालीचे फोटोही त्यांच्या सोशल मीडियावर अपलोड करत होती, जेणेकरून आपण केलेला गुन्हा उघडकीस येऊ नये म्हणून. पण मंडळी, सत्य फार काळ लपून राहत नाही याची प्रचिती तिला लवकरच आली. सौरभचा भाऊ राहुल गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या भावाशी बोलण्याचा प्रयत्न करत होता, पण तो बरेच प्रयत्न करूनही त्याचं बोलणं होऊ शकलं नव्हतं. इकडे तोपर्यंत मुस्कान आपल्या घरी परत आली होती आणि ती आपल्या आईला भेटायला गेली. इकडे सौरभशी संपर्क होत नाही म्हणून त्याचा भाऊ 18 मार्चला सौरभच्या भाड्याच्या घरी पोहोचला, पण तिथे कोणीही सापडलं नाही. त्याने वहिनी मुस्कानला फोन केला आणि सौरभ बद्दल विचारलं. त्यावर मुस्कान म्हणाली की ती तिच्या आईवडिलांच्या घरी आली. तिला सौरभ बद्दल काहीही माहिती नाही. राहुलला सतत काहीतरी चुकीचं घडल्याची भीती वाटत होती. तो आजूबाजूच्या लोकांकडून सौरभ बद्दल विचारपूस करत होता. मग अचानक मुस्कान साहिलसह तिथं पोहोचली. त्यानंतर राहुलने तिला पाहताच त्याच्या भावाबद्दल विचारलं, पण ती समाधानकारक उत्तर देऊ शकली नाही. शिवाय राहुलला त्याच्या वहिनीला एका अनोळखी तरुणासोबत बघून थोडं विचित्र वाटलं आणि आता त्याला तिच्यावर शंका येऊ लागली होती. यानंतर राहुल घरात गेला तर घरात भयंकर दुर्गंधी येत होती. मग त्याने थेट पोलीस स्टेशन गाठलं आणि आपला भाऊ बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली. त्यावरून पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. इकडे जेव्हा मुस्कान मनालीला होती तेव्हा तिच्याकडचे सगळे पैसे संपले होते. सौरभच्या खात्यात 6 लाख रुपये आहेत ही गोष्ट तिला माहिती होती, पण मुस्कान ते पैसे काढू शकली नाही आणि म्हणून ती परत मेरठला आली आणि सरळ आपल्या आईच्या घरी गेली आणि आपल्या आईकडे पैसे मागू लागली. जेव्हा आईने सौरभ बद्दल विचारलं तेव्हा घाबरलेल्या मुस्कानने संपूर्ण कट उघड केला. ते सगळं ऐकून तिच्या आईच्या पायाखालची वाळू सरकली आणि तिने मुस्कान तिथून निघून गेल्यानंतर पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली. मग पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता मुस्कान आणि साहिलला ताब्यात घेतलं. जेव्हा पोलीस घटनास्थळी गेले तेव्हा त्यांना बंद घरात ड्रम पडलेला आढळला. तो सिमेंटने भरला होता. मृतदेह काढण्यासाठी पोलिसांना तासनतास कष्ट करावे लागले. अखेर ड्रम पोस्टमार्टम हाऊसमध्ये पाठवण्यात आला, जिथं खूप प्रयत्नांनंतर मृतदेह बाहेर काढण्यात आला. सध्या पोलिसांनी मुस्कान आणि साहिलला अटक केली आणि तुरुंगात पाठवले. प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस प्रत्येक पैलूचा तपास करत आहेत. या गुन्ह्यात आणखी कोणी सहभागी होतं की नाही हे देखील पोलीस आता शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. सध्या क्रूर हत्येची बातमी संपूर्ण परिसरात वाऱ्यासारखी पसरली आहे. याहून वाईट अवस्था आहे ती सौरभच्या आईवडिलांची. आपल्या लेकाच्या 9 वर्षाच्या संसाराचा अंत इतका भयानक होईल हे त्यांना स्वप्नातही वाटलं नव्हतं. या घटनेतील आरोपी पत्नी आणि तिच्या प्रियकराला कोणती शिक्षा व्हायला हवी कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विशेष भारी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.